नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, नवीन दिवसाची सुरुवात गुगल टाईमनी तुम्हाला दाखवते. बघा 3:44 झालेली आहेत आणि आज जरा लवकर उठले कारण आज सॅटर्डे, मुलांना मिस्टरांना सुट्टी आणि त्यांना सुट्टी असली की जरा कामांना पण उशीर होतो. कारण तुम्हाला माहीत आहे, सगळेजण घरी असले की वेगवेगळ्या त्यांच्या आवडीनिवडी असतात. तर बघा, मी थोड्या वेळ पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहे कारण ब्रह्मवेळेत केलेली पॉझिटिव्ह थिंकिंग सक्सेस असते. मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे. म्हणून मी जरा वेळ 5-10 मिनटं अशी बसते आणि अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन मनातल्या मनात म्हणते. त्यामुळे मला खूप फायदा होतो. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण खूप फायदा होईल. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल कारण त्यामुळेच आपण आपल्यामध्ये सकारात्मकता तयार करू शकतो. आणि ब्रह्मवेळेत आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करायची असते. बघा, मी आता धन्यवाद करत आहे. आता माझं पॉझिटिव्ह अफर्मेशन झालेलं आहे आणि आता मी अभ्यासाला बसणार. तर आज मी तुम्हाला वेगळं दाखवते कारण त्या दिवशी नियोजन मी तुम्हाला वेगळं दाखवलं होतं. आज बघा, मी करंट अफेअर दाखवते की मी काय करते ते. तर दररोज वेगवेगळं नियोजन दाखवणार. बघा, आज करंट अफेअरमध्ये मी मॅडमचं करंट अफेअर बघत आहे आणि जेही मला पॉईंट वाटतात करंट अफेअरमध्ये ते मी लिहून घेते. माझ्या बुकवर मेन्शन करते, जेणेकरून परत परत व्हिडिओ बघायचं काम नाही. एकच एवढा व्हिडिओ बघायचा आणि फक्त परीक्षेच्या वेळेस आपण असे पॉईंट वाचायचे, जेणेकरून आपल्याला सोपं जातं आणि आपला वेळही वाचतो. बघा मैत्रिणींनो, कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी ना आपल्याला सर्वात अगोदर कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल. म्हणजे जोपर्यंत आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर निघणार नाही ना, तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. म्हणून सर्वात अगोदर कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचे आणि सर्वात महत्त्वाचं सोशल मीडियापासून दूर राहायचं. ज्या वेळेस आपल्याला खरंच गरज आहे की आता आपल्याला सोशल मीडियाची गरज आहे, आपण त्याच वेळेस जायचं. दिवसभर स्क्रोल करत राहायचं नाही. त्यामुळे हा आपला असा फायदा होईल की आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन व्यवस्थित करता येईल आणि टाईम मॅनेजमेंट पण व्यवस्थित करता येईल. सगळेच अभ्यास करतात आणि पण सगळेच जॉबवर लागत नाहीत किंवा सगळेच जण पास होत नाहीत. म्हणून आपल्याला आपलं नियोजन करावं लागेल की मला कुठल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल की जेणेकरून मी काहीतरी करू शकेल. तर बघा, त्या मराठी चालू घडामोडी एक वेळा बघून घेते मी आणि त्यामुळे हा असा फायदा होतो की त्या मी अगोदर बघितल्या हिंदीतल्या होत्या आणि मराठीतलं मग कसं लवकर सोपं जातं समजायला, म्हणून मराठीच्या पण 5 मिनटं बघून घेते. आता बघा, प्रिव्हियस इयरचे टेट पेपर काढलेत, ते पण बघून घेणार. ज्यामुळे माझ्या कुठल्या पेपर सोडवताना कुठल्या चुका होतात, कुठल्या प्रश्नांमध्ये माझं चुकतं मी बघणार. माझे कोणते प्रश्न चुकतात, कुठला प्रश्न मला कठीण चालला आहे, कुठल्या प्रश्नात डिफिकल्टी येत आहे आणि ते सगळे मेन्शन करून ठेवते. आणि नंतर त्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, त्याची शॉर्ट मेथड कशी आहे ते सगळं बघायचं आणि त्यानुसार आपली व्यवस्थित स्मार्ट नियोजन करायचं, जेणेकरून मग नंतर आपल्याला समोर जेव्हा आपल्याला कळतं की आपला खरंच पेपरमध्ये कुठं चुकतं तेही कळतं. बघा मैत्रिणींनो, आपला टाइम टेबल हा फ्लेक्सिबल असायला हवा कारण आपल्याला घरची कामं करावी लागतात. त्यामुळे आपला टाइम टेबल हा दररोजचा वेगवेगळा असला तरी चालेल आणि ज्या आपण नोट्स वाचतोय किंवा ज्या आपण बुकमध्ये मेन्शन करतोय ना, त्या वीकली आठवड्याला रिवाईज करायच्या. त्यामुळे आपल्याला कळेल की आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे आणि त्यानुसार मग आपल्याला पुढचे नियोजन करता येईल. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही अजूनपर्यंत जर प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्या नसेल तर खरंच माझ्या मताप्रमाणे तुम्ही अगोदर करून बघा. प्रिव्हियस इयर सोडून बघा, कुठलं तुम्हाला कठीण जाते ते बघा आणि त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करा. आणि मग आपल्याला स्मार्ट नियोजन केलं तर आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं. बघा, मी तुम्हाला दाखवते. गुगलवर असं महासरकारमध्ये किंवा मग टेटच्या प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका सर्च करायचा आणि असं येत आहे. मी कुठलाही टेस्ट सिरीज जॉईन केलेला नाही सध्या. मी असं गुगलवर जाऊनच सर्च करून अभ्यास करते आणि जेव्हा टेटची नोटिफिकेशन येईल तेव्हा बघेल, एखादी टेस्ट सिरीज जॉईन करेल, सांगेल मी तसं तुम्हाला. तर बघा, आता मी हा सगळा अभ्यास करत आहे आणि अभ्यास करता करता 6:30 वाजलेत. आता छान बाहेर पाऊस येतोय, चहाची तलब आले, मस्त फ्रेश वाटण्यासाठी आता मी चहा घेणार छान. आणि चहा घेतला की बोलते तुमच्यासोबत. आता सर्वात अगोदर चहा घेते. बघा, चहा झालेला आहे माझा, तो घेणार आणि बोलते. बघा, छान आता गाडते. बघा, बाहेर आली चहा घेऊन, तर छान गारवा सुटलेला हवेत. बघा, माझा छंद माझी आवडणारी झाडं छान हवेत डुलत आहेत. आणि बघा, मी तुम्हाला काहीतरी दाखवते आता.
माझे सखे सोबती, माझी झाडं, माझे प्राणी हे आहेत माझ्या आम्ही जिथे राहतो त्या ओनरचे गुरे खरंच. आणि जरा म्हटलं बाहेर फिरून येऊया. तर फुलं दिसली छान, माझ्याच घराच्या अवतीभोवती आहेत. फुलं तोडून घेते देवासाठी आणि छान फुलं तोडून घेतलीत मी. आपल्याला मैत्रिणी कुठूनही कशाही पद्धतीने आपण स्वतःला फ्रेश ठेवू शकतो. फक्त आपल्याला शोधायचं आहे की आपल्याला कुठे आणि कसं फ्रेश राहायचं आहे. जर आपण म्हटलं की नाही मला हे बघा फुलं आणलीत मी, जर आपण ठरवलं ना की मला नाही, की मला नकारात्मक विचारच आणायचे, तर आपण नकारात्मकच राहू. सकारात्मक राहायचं तर सकारात्मकच राहू. आणि मधलं काही शूट झालं नाही. आता डायरेक्ट आपण इव्हनिंगला भेटूया. तर बघा मैत्रिणींनो, मी KVHचा अभ्यास करते कारण मला माहीत आहे की आता KVHची व्हॅकन्सी येऊ शकते आणि दर 2 वर्षांनी ती येते. आणि KVHचं महिलांसाठी रिलॅक्सेशन असतं 40 वर्ष आणि पुरुषांसाठी 30 वर्ष असं काहीतरी असतं. तर माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे कारण मला हीच येणारी व्हॅकन्सी क्लिअर करावं लागेल. कारण आता जर मी ही व्हॅकन्सी क्लिअर केली नाही तर पुढला वेळ माझ्यासाठी राहणार नाही. तर मला कुठल्याही परिस्थितीत माझा गोल साध्य करायचा आहे, त्यासाठी मला पूर्ण फोकस करायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगते, जरी कोणी आपल्याला हर्ट केलं, कोणी दुःख दिलं, तर ते सर्व बाजूला ठेवायचे आणि आपल्या गोलवर फोकस करायचे, आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचे, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही आणि मनात निगेटिव्ह थिंकिंग येणार नाही. जर आपण आता 35+ आहे, मी तर आहे, आणि परत केव्हा KVHच्या व्हॅकन्सी येतील. कारण मी अगोदर KVH जी एक्झाम आहे ती दिलेली, मला 103 मार्क पडलेले, भरपूर मेहनत घेतली पण नाही पडले कारण पहिल्यांदा पेपर देत होते. आता अनुभव आहे तर असं वाटते आता की आता काहीतरी करू शकेल, म्हणून आता पूर्ण फोकस देते. आणि झालं तर ठीक, नाहीतर अनुभव कुठेतरी, नाहीतर आलेला अनुभव हा आपल्याला कुठेतरी कधीतरी कामा पडणारच आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पण माझ्या सारख्याच 30+ असाल किंवा 35+ असाल किंवा कोणी लहान पण असेल तर आपल्याजवळ हीच एक वेळ आहे की ज्यात आपण काहीतरी आपला गोल साध्य करू शकू. म्हणून आपल्या गोलवर नेहमी आपण फोकस ठेवायचा, कुठेही डायव्हर्ट व्हायचं नाही, जेणेकरून आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, KVS असो, टेट असो की MPSC असो, कुठेही फक्त आपल्याला आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगनी अभ्यासात जी जिद्द तयार करायची आहे ती तर करावीच लागेल. आणि सर्वात अगोदर मॉक टेस्ट लावा. मॉक टेस्ट नसेल तर प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिका तुम्हाला नसेल अवेलेबल तुमच्या घरी तर गुगलवर जाऊन सर्च करा, काहीही करा, पण आपले वीक पॉईंट शोधून काढा. जेणेकरून वीक पॉईंट शोधल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्या चुका कुठं होतात आणि वीक पॉईंट माहीत झाल्यामुळे आपण आपल्या खरंच चुका दुरुस्त करू शकू. प्रश्न आपण ज्या प्रश्नाला आपला 1 मिनिट लागतो तो प्रश्न आपण 10 सेकंदात सोडवू शकू. आणि खरंच तुम्हाला आपण टेट दिलेली, आपल्याला माहीत आहे की प्रश्नाचे स्वरूप आणि प्रश्न सोडवण्याला किती महत्त्व आहे आणि त्यानुसारच आपल्याला आपलं नियोजन करावं लागेल. म्हणून तुम्ही शॉर्ट ट्रिक शोधून काढा, शॉर्ट मेथड शोधून काढा, जेणेकरून आपल्याला खूप फायदा होतो. बघा मैत्रिणींनो, अशाच आपल्यासारख्या भरपूर मैत्रिणी असते की ज्यांना खरंच मोटिवेशनची गरज आहे आणि त्यांना कळत नाही की आपण काय करायला पाहिजे किंवा कुठून सुरुवात करायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आपण आपल्या मैत्रिणींना गरज आहे ना आणि मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांचा पण खरंच खूप फायदा होईल. कारण मला माहीत आहे की मी जो संघर्ष माझ्या जीवनात आला आहे तो सगळ्यांच्या जीवनात असतो, फक्त एका मोटिवेशनची गरज असते. कारण मोटिवेशन जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. आपल्या मनाला जोपर्यंत वाटत नाही की मी काही करेल तोपर्यंत आपण करू शकत नाही. बघा, माझा मुलगा माझ्या जवळ आलेला आणि मुलांना पण वेळ द्यावा लागतो. तो मला क्ले मागत होता, पण क्ले घरी नसल्यामुळे मग मी त्याला थोडी वळलेली कणिक दिली. आणि बघा, मी माझी पोळ्या करते आता. तर बघा, आता मुलगी पण आली, तिला पण आता हवं आहे आणि ती पण घेऊन जाणार आता माझ्याजवळून. तर बघा मैत्रिणींनो, आजसाठी एवढेच. कारण आता मी बघा भरकन पोळ्या टाकते. मला जास्त पोळ्या टाकायच्या नाही, 4-5च पोळ्या टाकायच्या आहे. आणि 4-5 पोळ्या टाकल्या की मग लगेच आम्ही जेवणार, कारण आता भरपूर उशीर झालेला आहे आणि सगळ्यांना भुका पण लागलाय. मुलगा आलाय, मुलगी आली, म्हणाली भूक लागली आहे मम्मा. तर पटापट पोळ्या टाकते आणि पटकन आवरून आम्ही जेवायला बसणार. तर
मैत्रिणींनो, आमची जेवणं झालीत आणि मी जे स्क्रीनशॉट काढून ठेवलेत ते बुकवर मेन्शन करत आहे. तर आजसाठी एवढेच. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचार करत राहा आणि हसत राहा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. टेक केअर. बाय.